झी 24 तास एक पाऊल पुढे। हे वर्ष मराठी सिनेसृष्टीसाठी क्रांतीचं वर्ष ठरणार आहे, कारण हॉलिवूडचे टेक्निशियन सुद्धा आता मराठी सिनेमांमध्ये काम करण्यासाठी प्राधान्य देत आहेत। वीर बाजीप्रभू देशपांडे या सिनेमामध्ये काही हॉलिवूडचे टेक्निशियन्स काम करतात। पाहूयात त्यावरचाच हा खास रिपोर्ट। आपल्याला नाही जमायचं तसलं। विषयांच्या वैविध्यतेने संपन्न असलेला मराठी सिनेमा आता खरोखरच कात टाकतोय। नेहमी प्रगत तंत्रज्ञानाच्या अभावामुळे मागे पडलेल्या मराठी सिनेमांना देखील आता आपल्या कक्षा रुंदावल्यात, कारण सनद माने निर्मित वीर बाजीप्रभू देशपांडे या सिनेमासाठी हॉलिवूडचे टेक्निशियन्स काम करतायत। अँड्र्यू आणि सेबॅस्टियन ह्या दोन टेक्निशियन्सची जादू या सिनेमात दिसणार आहे। 300, हॅरी पॉटर अँड द ऑर्डर ऑफ द फोनिक्स, क्वांटम ऑफ सोलास यांसारख्या हॉलिवूड पटासाठी त्यांनी आजवर काम केलंय। आपल्या मराठी मूवीमध्ये हॉलिवूडचे टेक्निशियन्स हे येणार आहेत VFXचं वर्क करण्यासाठी, कारण की जे मी टेक्निशियन्स मेन्शन केलेले आहेत अँड्रू आणि सेबॅस्टियन, त्यांनी आतापर्यंत हॉलिवूडमध्ये मोठ्या मोठ्या बजेटचे आणि मोठ्या मोठ्या बॅनरचे मूवीज केले आहेत, ते पण VFX टीममध्ये अधिकृत मार्गदर्शक म्हणून। आणि त्यांनी आपल्या बाजीप्रभू देशपांडे या सिनेमाला VFX टीमला लीड करण्याचं त्यांनी कन्फर्मेशन दिलेलं आहे, आणि ते पण ऑफिशियल स्टेटमेंट त्यांनी मेन्शन केलेलं आहे। मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये हा सिनेमा होणार आहे। तसंच या सिनेमाचं शूटिंग परदेशात होणार आहे, त्यामुळे साहजिकच या सिनेमाचं बजेटही वाढणार आहे। या सिनेमाची सगळी शूट ही लॉस एंजलिसमध्ये मेन्शन करणार आहोत, की जिथे कम्प्लीट जे शूटचं सगळं क्रोमा शूट आहे, तर आम्ही इंडियामध्ये ठेवलेला नाही आहे, लॉस एंजलिसमध्ये आहे। या सिनेमातील बाजीप्रभूच्या भूमिकेसाठी अजय देवगणच्या नावाची चर्चा आहे, तर शिवाजी महाराजांची भूमिका दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना ऑफर करण्यात आली आहे। बॉलिवूडचे सुपरस्टार आहेत त्याच्यामध्ये बाजीप्रभूच्या भूमिकेसाठी। त्यांना मराठी चांगलं येतं, प्लस त्यांचं बॉडी स्ट्रक्चर त्या लेवलचं असणं गरजेचं आहे। आणि त्याच्याचबरोबर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी साऊथचे सुपरस्टार आहेत, त्यांच्याकडे कन्व्हिन्स करणं चालू ठेवलेलं आहे। एकूणच अजय देवगण आणि रजनीकांत यांच्या अभिनयाला हॉलिवूडच्या तंत्रज्ञांची देखील जोड मिळते, त्यामुळे 2013 मध्ये मराठी सिनेसृष्टीच्या क्षितिजावर एक दर्जेदार मराठी सिनेमा आपल्याला पाहायला मिळणार हे नक्की। झी 24 ताससाठी स्मिता मांजरेकर, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।